व्यक्ती आरटीआय टाकून महसूल मधील पोलीस मधून काही इतर खात्यातील माहिती विचारतात. विचारल्यानंतर ती देणं हे बंधनकारक आहे. जर देत नसाल तर त्यांचा दंड पण होत असतो, त्यांच्यावर प्रशासकीय कारवाई पण होत असते. पण या ठिकाणी दीपक गुप्ताने माहिती मागितली आणि त्यांच्यावर या घडीला महिला तहसीलदाराने विनयभंगाचा आरोप केला. माझा आक्षेप या ठिकाणी आहे, आरटीआयची माहिती मागवणे, ती प्रोसिजर फॉलो करणे, ती नाकारणे, दंड भरणे ही प्रशासकीय प्रोसिजर आहे. पण माझ्या जळगाव तालुक्यात एक महिला तहसीलदार, ज्याला न्यायदंडाधिकारी हे पद असतं, ज्याच्या पुढे मी प्रतिज्ञापत्र करतो, जिथं मला सरकारी दस्तावेज आणि प्रमाणपत्र उपलब्ध होत असतात, त्याच महिला अधिकाऱ्यावर जर समजा कोणी सामान्य नागरिकाने विनयभंग केला किंवा बलात्कार केला तर माझा नागरिक म्हणून असा आक्षेप आहे, हे संपूर्णपणे खूप चुकीचं आहे. आणि जर समजा हे खरं असेल किंवा खोटं असेल तर दीपक गुप्ता आणि तहसीलदार वैसे लेंगे यांना आमने सामने बसून कलेक्टरने, आयुक्ताने, महसूल मंत्र्याने याची चौकशी केली पाहिजे आणि सोक्षमोक्ष केला पाहिजे. आक्षेप याच ठिकाणी आहे की आम्ही ओबीसीसाठी राखीवसाठी आंदोलन करतो, महिलांना 30% साठी आम्ही सरकारमध्ये प्रावधान मागवतो आणि त्यांना त्याचा फायदा मिळतो. पण त्याच महिला अधिकारी माझ्याच जिल्ह्यातली महिला तहसीलदार, माझ्याच जातीची ओबीसी कुणबीची तहसीलदार आणि माझ्याच तालुक्यामध्ये त्या दंडाधिकारीच्या खुर्चीवर बसून जर विनयभंगाचा आरोप करत असेल, मला असं वाटतं हे शर्मनाक आहे, लज्जास्पद आहे. आणि मी म्हणतो या ठिकाणी कलेक्टर अगोदर ढाकणे असतील, आता ते काही राऊत असतील किंवा ते इथले जे असतील राधाकृष्ण गमे, या अधिकाऱ्यांनी ताबडतोब चौकशी केली पाहिजे आणि सोक्षमोक्ष लावला पाहिजे की वेदर गुप्ता इज रॉंग ऑर राईट और वेदर हिंग इज रॉंग ऑर राईट. आणि आमच्या नागरिकांना या बाबतीत आश्वस्त केलं पाहिजे की तहसीलदार बरोबर आहे किंवा गुप्ता बरोबर आहे, तहसीलदार चूक आहे किंवा गुप्ता चूक आहे. त्यासाठी आम्ही असं केलं की गुप्ताजीची एक स्टेप चालली, त्यांनी कलेक्टरला पत्र लिहिलं आणि कलेक्टरने हिंगेंच्या विरोधामध्ये 10 मुद्द्यांसहित तक्रार नाशिक महसूल आयुक्ताकडे दिलेली आहे. त्याचं आपल्याकडे उपलब्ध आहे. तरी पण त्यांनी काही कारवाई केली नाही. म्हणून आम्ही दीपक गुप्तांना सांगितले की तुम्ही राधाकृष्ण गमेंना जळगाव मुक्कामी स्वतः भेटा. आम्ही भेटणार होतो पण ते भेटले नाहीत. म्हणून दीपक गुप्तांनी जाऊन त्यांना प्रत्यक्ष हँड टू हँड ते पत्र दिलं. आज त्या गोष्टीला 10-15 दिवस झाले, पण मिस्टर गमे जो आयुक्त, जो वरिष्ठ IAS अधिकारी आहे, जो कधीकडे कलेक्टर आहे, अशा माणसाने कारवाई केली नाही. हे चुकीचं आहे. हे प्रशासनाच्या दृष्टीने संपूर्णपणे फ्रॉड आहे असं माझं स्पष्ट मत आहे. दीपक गुप्ता आयुक्तापर्यंत पोहोचले. आता मी राजकीय माणूस, मी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याने मला अशी आशा होती की आमचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हे काँग्रेसचे आहेत, प्रदेश अध्यक्ष आहेत, तुम्ही त्यांच्याकडे जाऊन कैफियत मांडावी. म्हणून 20 तारखेला म्हणजे 10 दिवस त्यांच्यापासून मी तारीख ठरवली आणि नाशिकचे एक प्रदेशाचे कार्यकारिणीचे सदस्य सहका पाटील, ज्यांच्याकडे उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी आहे, त्यांच्या माध्यमातून आम्हाला 20 तारीख मिळाली. मी, ईश्वर मोरे सर, डॉक्टर सौरभ पाटील आणि राकेश वाघ आम्ही त्यांच्या घरी पोहोचलो. आणि पोहोचल्यानंतर आम्हाला असं कळलं की आम्ही जसं संगमनेरमध्ये प्रवेश केला, रविवार होता, जसा प्रवेश केला आमची खात्री केली की हे आले, आता 15 मिनिटांनी पोहोचतील. त्यांनी संगमनेरमध्ये पळवाट शोधली. मी स्पष्ट बोलतो कॅमेऱ्या समोर, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आमच्याशी संवाद टाळण्यासाठी पळून गेले, गावामध्ये लपले. याचं उत्तर थोरातांनी दिलंच पाहिजे, नसेल तर आम्ही राज्यापर्यंत पोहोचू. असा पडपुटा महसूल मंत्री आम्हाला नको आहे, यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे. ते काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, मी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून याची मागणी करतो. आणि याच्या पुढे जाऊन जर आम्हाला राज्यपाल किंवा मुख्यमंत्रीपर्यंत दाद मिळाली नाही तर आम्ही सरळ राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी आणि सोनिया गांधीपर्यंत पोहोचणार आहोत. ही कैफियत त्यांनी जर ऐकली आणि आम्हाला जर दाद दिली तर आम्हाला वाटेल की काँग्रेसमध्ये काहीतरी आज राजकारण चाललेलं आहे. पण थोरातांनी जे काही वर्तन केलं ते राजकारणाच्या पलीकडे आहे. हिंगेंनी काही वर्तन केलं ते प्रशासनाच्या पलीकडे आहे असा माझा आक्षेप आहे. आणि म्हणून मी असं म्हणतो की हे रेती मातीचं गुप्ता नावाचे माणसं, इतर माणसं तहसीलदार, प्रांत, कलेक्टरच्या विरोधात तक्रारी करतात, पण
आम्हाला असा छडा लागला, अशीच शोध लावला, हे हिंगेपर्यंत किंवा ढाकणेपर्यंत किंवा राऊतपर्यंत किंवा गमेपर्यंत नसून हे संपूर्ण सूत्र संगमनेरचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात हलवत आहेत. बाळासाहेब थोरातांना या माध्यमातून मी आव्हान करतो की तुमच्याकडे थोडीफार जरी समजा गांधी नेहरूंची थोडेफार संस्कार असतील तर तुम्ही जळगावला यावं आणि आमची हे दीपक गुप्ता आणि वैशाली हिंगे आमने सामने बसून कॅमेऱ्यासमोर जनतेसमोर याचा तुम्ही छडा लावला पाहिजे, सूक्ष्म केला पाहिजे आणि त्याच ठिकाणी निर्णय दिला पाहिजे, बघून पाहू नये. म्हणून आम्ही असं या निर्णयापर्यंत आलोय. आतापर्यंत वाघ साहेबांनी सांगितलं नाही, विचारलं की संगमनेर करेक्शन नेमकं काय आहे, तर मला असं म्हणायचे वैशाली हिंगे ही एकटी नाही, प्रांत दीपमाला चौरे ही एकटी नाही किंवा ढाकणे किंवा राऊत हे मनमानीप्रमाणे हे चोऱ्या करत नाहीत, तर यांचा बॉस हा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आहे असा माझा स्पष्ट आक्षेप आहे. तहसीलदार विशाली हिंगे यांच्या ऊपर है ना पुरावे साथ मैंने तकरार की हुई है. शिंदी प्रकरण जो भुसावल के अंदर का शिंदी प्रकरण है, इन्होंने ना 19,57,500 रुपए शासन के बुढ़ाए थे और ये तकरार है ना मैंने नहीं, तत्कालीन है ना प्रांत ने वहाँ पे तकरार की थी और उसके बाद में भी कुछ कार्रवाई नहीं हो रही थी. उसके बाद में मैंने RTI 7 जुलाई 2020 को है ना प्रांत कार्यालय में RTI डाला. उसके बाद में 10 तारीख को इनका RTI में है इनको नोटिसें निकली. इस बात का गुस्सा आया कि भाई अब हम अभी फंसने वाले हैं, तो इन्होंने मेरे ऊपर खोटे नाटे आरोप करना चालू करे जो जिसमें तथ्य नहीं, ऐसे आरोप लगे हुए. 8 साल पहले की पोस्ट को आधार बना के विनय भंग का केस डाला हुआ है कि 8 साल पहले मैंने ना एक पोस्ट करी भी थी, उसका विनय भंग उनसे विनय भंग हुआ, जबकि मेरी फेसबुक फ्रेंड भी नहीं है. मैंने अपने पेज पे की थी, मेरे 4,555 फ्रेंड है, ये मेरे फ्रेंड भी नहीं है. उसके बाद में भी बोलते कि मुझे ये किया हुआ है, ऐसे करके एक है. जबकि इनकी तकरार वालू वालों के साथ में मिली भगत है. मैंने ना पुलिस स्टेशन में तकरार करी हुई है, वालू वालों ने मुझे घेरा, उसके कारण मुझे पुलिस प्रोटेक्शन मिला हुआ है. उसके अंदर वालू वालों के घेरे और उसमें ना ये लोग तकरार कर, इनका जो कार्य पद्धति है इसमें मेरा आक्षेप है कि कोई भी अगर वालू की तकरार करता है तो ये वालू तकरारदार को जो है ना वालू जिसपे ट्रैक्टर है जिसके वालू वालों को वालू माफिया को उनको बोलते हैं कि तेरी तकरार ये व्यक्ति ने किया है, मतलब ये कार्रवाई करने को और हमले करने को उकसाते हैं. ऐसा सीधा सीधा मैंने ना तकरार मेरी पुलिस स्टेशन में दाखिल है कि ये लोगों को बता दें, मतलब इनका धंधा सही ढंग से चलना चाहिए. अवैध चोरी का जो अवैध वालू का है इस करके ये है. इन्होंने ना जो 100 से 150 डंपर है वो आज मैं पूछना चाहता हूँ उनसे आपके माध्यम से कि जो है ना तत्कालीन दत्ता शिंदे साहब ने 700 लोगों ने 700 पुलिस वालों को उतार के पुलिस में नदी में उतार के पकड़े हुए थे, वो ट्रैक्टरों का क्या हुआ? आज वो ट्रैक्टर पकड़े हुए ट्रैक्टर किधर गए? क्या इसके पीछे व्यवहार हुआ है? क्या इसके जो चर्चा है जो इसका इंक्वायरी होना चाहिए कि ना एक डैम्पर छोड़ने के लिए 1 से 1.5 लाख रुपए लिए गए हुए हैं और जो ट्रैक्टर है वो 50 से 80 हजार लिए हुए हैं, ऐसी चर्चा है. तो इसकी इंक्वायरी की भी मैंने मांग की हुई है, तकरार भी की हुई है, लेकिन मेरी इतनी सारी तकरार होने के बाद में भी कोई भी कार्रवाई नहीं होती है. खुद है ना जब पहला प्रकरण था, जब ना मैंने जब माहिती अधिकार में निकाला तो जब मैंने 3 साल तक के प्रोबेशनल पीरियड में गायब होने के बाद में वापस से ले लिया जाता है, उसके शिस्त भंग थोड़ी कार्रवाई करती छोटे. तो उसके बाद में 1655 है ना राशन कार्ड 2655 भुसावल में बोगस राशन कार्ड बांटे हुए अपने मर्जी के 9 दुकानदारों को बांट के जगह पे जब है ना उसकी इंक्वायरी होती है तो सिर्फ 1200 जगह पे मिलते हैं उनको भी राशन नहीं मिलता है. उसकी इंक्वायरी चालू है 4 साल से, उसकी इंक्वायरी होती है, डीई नहीं होती है अभी तक के, सिर्फ इंक्वायरी पे इंक्वायरी चलती रहती है. इससे कारण क्या? उसके बाद में सक्ती की रजा पे भेजा जाता है. सक्ती की रजा पे भेजने के बाद 10 कारण कलेक्टर साहब देते हैं, तत्कालीन कलेक्टर साहब, और बाद में फिर वापस वे उनको जॉब पे ले जाए. उसका कोई निराकरण किए बिना, पॉजिटिव है तकरार की, नेगेटिव है, दोषी है या निर्दोष है, कोई फिर भी लिया जाता है. तो यहाँ पे संदेह की जगह मिलती है और जो है नागरिकों में चर्चा चालू हो गई कि ये जो वापस से आई है 30 लाख रुपए देके है ना वापस से उसमें आई है. तो किसको दिया है 30 लाख बाला साहब थोरात साहब को दिए, ऐसे चर्चा है. तो ये बात मैंने बाला साहब थोरात को ये चर्चा की जानकारी उनके ट्विटर अकाउंट पे दी मैंने, और इसके साथ साथ मैंने अजित पवार साहब, शरद पवार साहब, मुख्यमंत्री साहब सभी को ये जानकारी दी कि ऐसी चर्चा यहाँ पर चल रही है और ये चर्चा में अगर तथ्य नहीं है वो जगह
तो आप इन्हें इनकी हालत बदली करो ताकि आपकी बदनामी नहीं हो। ये जानकारी मैंने उनको ट्विटर पर अकाउंट पे दी हुई है। इतना सब होने के बाद में भी उन पे कोई कार्रवाई नहीं होती है। अभी क्या मांग है? और मेरी इसमें ये मांगनी है कि ना इतनी इंक्वायरी पूरी करो, 3 महीने के अंदर सब केसेस की एक साथ में इंक्वायरी 3 महीने करो और दोषी भाई में रिमूव फ्रॉम सर्विस करो।